नमस्कार. थंबनेल बघून तर समजलं असाल काय बनवते. नाही समजलात तर सांगते. आज बनवूया घरच्या घरी तंदुरी रोटी. हॉटेलसारखी नाही, हॉटेलपेक्षा सुंदर आणि सॉफ्ट. इथे घेतलं आहे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा. आता त्यामध्ये 3 ते 4 चमचे पोहे खाण्याचं आपलं दही टाकूया. दही थोडं आंबट असलं तर अतिउत्तम. मीठ टाकला 1 चमचा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा खाण्याचा. हे चांगलं पिठाला चोळून घेऊन मस्तपैकी, माझ्याजवळ मेजरिंग कप नाही आहेत म्हणून मी आपला जो मूद मारायचा असतो भाताचा त्याचा उपयोग करते. म्हणजे त्याने तरी समजेल. मी त्या मापाने सगळं साहित्य घेतलं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा असं, आणि पाणीही त्याच मापाने घेतलं. तर मला सव्वा वाटी पाणी लागलं. तर व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याला तेल लावून 1 तास तरी कंटिन्यू झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला काही भाजी करायची असेल तर होऊन जातं. आता 1 तास झाला आहे. पीठ माझं मस्त मुरलं आहे. असे त्याला ढोकळ्याला कसे होल होल पडतात तशा प्रकारे होतं पीठ. आता हे लाटून घेतलं आहे छान. मी लसूण वगैरे लावली नाही आहे, कारण ह्या दिवसात लसूण खात नाही म्हणून कोथिंबीर लावली आहे वरती. आणि लोखंडी तवा घ्या. माझ्याजवळ हा जुना माझा पॅन होता, तो घेतला आहे मी. इतकी सुंदर होते ना रोटी काय सांगू. आता त्याला, त्या लाटलेल्या चपातीला तेल नाही लावत आहे, पाणी लावते आहे. तवा तापला का त्यावर घालायची आणि मीडियम गॅस ठेवायची तवा तापला का. हे बघा आता फुगे आले मस्तपैकी फुलते. जरा फिरवून फिरवून हे करायची, कारण माझा तवा जरा मोठा आहे म्हणून. हे बघा फुगे आलेत. आता आपण तवा उलटा करूया आणि शेकून घेऊया तंदुरीसारखं. कसं शूटिंग करू समजत नव्हतं, केलं आहे कसं तरी बघा. अशी छान गोल फिरवून 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 शेकून घ्यायची. चला तर मग, चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांमध्ये आवडत असेल तर शेअर करा. प्रयत्न करते तुम्हाला आवडण्यासारखं काहीतरी करावं म्हणून. बघू मला यश कधी मिळतं आहे ते. अशा प्रकारे तंदुरी रोटी तयार झाली आहे. निघाली होती तरी पण मी थोडी सुरीने काढली. आता याच्यावर तूप लावा, तेल लावा, काहीही लावा आणि मस्त गरमागरम खा. एवढी सुंदर लुसलुशीत आणि खुसखुशीत होते. चला पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. नमस्कार.